भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे कंबर कसून असं म्हणता येईल आजच्या बैठकीनंतर? भाजप ही नेहमी तयारच असते, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि म्हणून विदर्भ विभागाने आज एक सगळ्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार असा मेळावा ठेवला होता। त्या मेळाव्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि पुढच्या तयारीच्या निमित्ताने दिशानिर्देश देण्याचं काम या मेळाव्यात करतोय। मोठ्या महानगरपालिका आहे, तुम्ही असंख्य दिले की आम्ही एकत्र लढणार, महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार। आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं, जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू, जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू। आपण याबाबत जेव्हा बोलते तेव्हा सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला एक पत्र लिहिलं आहे की मित्र पक्षांकडून आम्हाला वेगवेगळ्या ऑफर येत आहे, एकीकडे आपण मैत्रीपूर्ण लढतीये आणि विरोधकांना मैत्रीपूर्ण लढती हा नियम नाहीये, महायुती हा नियम आहे, मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे। काही ठिकाणी तो होईल, काही ठिकाणी नाही होणार। मुंबईत जबरदस्तीने म्हणजे प्रलोभन देऊन भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात आणि जिल्हाध्यक्षांनी तसं एक पत्र दिलं। काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, त्या लक्षात आलेल्या आहेत, त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून दे। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहे, काही स्ट्रॅटेजी विशेष राहणार? बघा, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो, कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे। मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होईल।